शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हायला हवी यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सोमवारी अमरावतीहून निघालेल्या मोर्चानं मंगळवारी नियोजनानुसार वर्धा जिल्ह्यातून नागपूरकडे कूच केलं। या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या मोर्चाचं जागोजागी स्वागत करण्यात आलं। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं जाहीर करताच या मोर्चाबद्दल राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं। तसंच या आधीच अनेक शेतकरी संस्था आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता। मात्र काँग्रेसच्या पाठिंब्यानं या आंदोलनाला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। नियोजनानुसार सोमवारी म्हणजेच 27 ऑक्टोबरला अमरावती जिल्ह्यातून या मोर्चानं नागपूरकडे कूच केलं आणि वर्धा जिल्ह्यात संध्याकाळी थांबा घेतला। तर मंगळवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातून या मोर्चानं नागपूरकडे प्रयाण केलं। वर्धा जिल्ह्यात या रॅलीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। जागोजागी पुष्पवृष्टी करून त्यांचा उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभाग नोंदवलाय। भाऊ माऊसकर बच्चू भाऊचं स्वागत करत आहे तर या मोर्चाआधी सरकारतर्फे बच्चू कडू यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे। या बैठकीला 38 विविध विभागांचे सचिव स्तरांसह विविध अधिकारी राहणार असल्याचं आधी स्पष्ट करण्यात आलंय। मात्र या मोर्चात सहभागी होऊन बच्चू कडू यांनी एक प्रकारे कुठल्याही चर्चेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी UCNशी बोलताना मांडली। जर सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर जेवण आंदोलन करू असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला। बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यानं आता सरकारची भूमिका काय असणार आणि हे आंदोलन नागपूरमध्ये कोणतं स्वरूप घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे।